नमस्कार. तुरीच्या दाण्यांचे आळण किंवा आमटी बनवण्यासाठी 1 वाटी तुरीच्या शेंगांचे दाणे हे ताव्यावरती मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे 4 ते 5 मिनिटांसाठी कच्चेपणा घालवण्यासाठी. तुम्हाला नसेल करायचं तरी सुद्धा चालते. त्यानंतर थंड झाल्यावर याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. एका कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकायचं. गरम झाल्यावर थोडी मोहरी आणि जिरे टाकायचं. ते तडतडलं की एक मध्यम आकाराचा कांदा गुलाबीसर भाजून घ्यायचा. मग एक टमाटर बारीक कापून तो पण नीट शिजू द्यायचा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, कोथिंबीर याचं वाटण टाकायचं. नंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि गरम मसाला, काळा मसाला हा तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त टाकू शकता. त्याला नीट भाजून घ्यायचं. नंतर जे बारीक केलेलं तुरीच्या दाण्यांचं वाटण आहे ते टाकायचं आणि त्यालाही भाजून घ्यायचं. त्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरजेनुसार आणि तुम्हाला हवं तितकी पातळ तुम्ही आमटी करू शकता. त्यामध्ये मीठ टाकायचं, याला उकळी आणून घ्यायची आणि तयार आहे असं मस्त चवीचं आळण म्हणजेच तुरीच्या दाण्यांची आमटी.